वसईत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उद्घाटन विवेक भाऊ पंडित आणि स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उद्घाटन वसई पश्चिम येथील जीजी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक भाऊ पंडित आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शेखर घाडगे यांनी प्रास्ताविकातून महसूल समाधान शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती देत नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेल्या सुराज्याच्या संकल्पनेनुसार शासन नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा देण्याचे काम करत आहे। हे अभियान केवळ लाभांचे वितरण नसून नागरिकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणारे आणि शासनाशी थेट जोडणारे माध्यम आहे। महसूल विभागासोबत महानगरपालिका, कृषी, मत्स्य व्यवसाय आदी विविध विभागांच्या सेवाही या शिबिरातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। वसई तालुक्यातील ग्रामीण भागातही अशा प्रकारची महसूल समाधान शिबिरे सातत्याने आयोजित करण्याचे आव्हान त्यांनी प्रशासनाला केले। येथे आलेले नागरिक लाभार्थी नसून आपल्या हक्कासाठी आले आहेत, त्यांना योग्य सेवा आणि सन्मान मिळालाच पाहिजे अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख कामकाज करण्याची सूचना दिल्या। राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांनी आपल्या भाषणात दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे स्वागत केले। महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा असून विविध विभागांना एकत्र आणून नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम हा विभाग करत असल्याचे त्यांनी नमूद केले। विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले। सरकार आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगत त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना मालकी हक्क देण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख केला। आतापर्यंत 1588 भूमिहीन शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळाला असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर काम बाकी असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वन जमिनीवरील गावठण मंजुरी प्रक्रियेबाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत 2006च्या वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शेखर घाडगे, वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड, उप अधीक्षक अमोल बदडे, नगरसेविका निम्मी निपुण दोशी, नगरसेविका पिंकी राठोड, फादर अनिल परेरा, जीजी कॉलेजचे प्राध्यापक विभूते सर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। 22 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान महाराजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनादरम्यान प्रत्येक विधानसभेमध्ये अशा प्रकारच्या समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वसई तालुक्यातले प्रांत अधिकारी सन्माननीय शेखर गाडगे सर, तहसीलदार सन्माननीय दीपक गायकवाडजी यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि आज असंख्य हजारो लोक आज या शिबिरामध्ये या
अनेक महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या तसंच इतरही विभागांच्या सेवांचा लाभ घेत आहेत. आपण पाहिलं असेल तर मत्स्य विभाग इथे आहे, इथे कृषी विभाग आहे, महसूल विभागाच्या सर्व सेवा आज या शिबिरांमध्ये उपलब्ध आहेत. तसंच महानगरपालिकेच्याही काही सेवा इथे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे महसूल विभागाने पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व विभागांना एकत्र करून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याचं मला असं वाटतं वसई विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारचं अभियान हे झालं नव्हतं. या निमित्ताने सगळ्या नागरिकांना एका छताखालीच्या सगळ्या सुविधांचा लाभ मिळतो आहे. आणि मला खूप अभिमान आहे की असे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत की जे खूप छान नियोजन करून लोकांच्या प्रती असलेलं त्यांचं उत्तरदायित्व खूप छान निभावत आहेत आणि लोकांनीही या शिबिराला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे.